आजचा शब्द आहे दिवा. मला वाटतं दिवा म्हणजे शक्ती. अश्मयुगात जेव्हा माणसाने दगडावर दगड घासून पहिल्यांदा अग्नी निर्माण केला, तेव्हापासून अग्निरूपी ही शक्ती माणसाला कायमच प्रगतीचा मार्ग दाखवत आली. जसं माणसाने अग्नी निर्माण केला तसं मशालीच्या उजेडात तो प्रवास करायला लागला. जसा प्रवास करायला लागला तशी त्याची प्रगती होत गेली. त्यानंतर बनली मातीपासूनची पणती. हा पणती शब्द सुद्धा पंथ या शब्दावरून आलेला आहे. पंथ म्हणजे मार्ग, प्रगतीचा मार्ग. त्यानंतर धातूचे दिवे आले. आपण आपल्या आजी आजोबांकडून ऐकतो ना की अरे तुमच्या वेळेस खूप सुखसुविधा आहेत बरं का, पण आमच्या काळी आम्ही कंदिलाच्या उजेडात अभ्यास केलेला आहे. तोपर्यंत कंदील होते. त्यानंतर आत्ता सुद्धा ट्यूबलाईट किंवा बल्ब याला मराठी भाषेमध्ये विजेचे दिवे असं म्हणतात. म्हणजेच काय, हा दिवा त्याचं माध्यम बदलत आलाय. पण अश्मयुगापासून आत्तापर्यंत आणि इथून पुढे पण माणसाला कायम अंधाराकडून उजेडाकडे जाण्याचा प्रगतीचा मार्ग तो दाखवत जातो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आत्ता श्रावण महिना सुरू होतोय. आज पहिला दिवस. तर आज मराठी संस्कृतीमध्ये अशी पद्धत आहे की सगळे जुने दिवे सगळे घासून नव्यानं त्याच्यामध्ये तेल घालून आज दिवा लावण्याची ही एक पद्धत आहे. असंच सगळ्यांच्या आयुष्यात प्रगती या दिव्यांच्या रूपानं हो, ह्यासाठी शुभेच्छा.